लोक चांगलं काम करू शकतात, तेवढी धमक आणि ताकद त्यांच्यात आहे. सारखं शंका घ्यायची, जमल का नाही, ह्याला जमल का नाही, ह्याला जमल का नाही. ठीक आहे, 1 तास झाला ना, झाला 1 तास. हो 40 मिनिटं होते राजा. झालं आता शेवट. बरं, आमच्या डिजिटल मीडियाचा हा जो उदय जो आहे तो कोविडच्या काळामध्ये झाला आणि राजाभाऊ मानेंनी त्याचं संस्थापक म्हणून जबाबदारी घेऊन त्यांनी ते उभं केलेलं आहे. तर त्यांना त्या डिजिटल क्षेत्राला एक सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे. त्याच्यावर मागाशी ऐका ना गिरीजी, मागाशी राजाभाऊ बोलत असताना मी ते बारकाईनं ऐकत होतो. आमच्याकडे ते डिपार्टमेंट आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे, प्रसिद्धी आणि हे, पण मी तिथंच ढकलतो अशातला भाग नाही. मला सारखे फोन येत आहेत. पुढची माझा 5ला कार्यक्रम होता, हे काय हसन मुश्रीफांचे सारखे फोन येत आहेत. तर त्याबद्दल माझी राजाभाऊंनाही विनंती आहे, तुम्ही तर म्हणजे काही डिजिटलचे सगळे मान्यवर त्यांनी ह्यांना पण एकनाथराव शिंदे साहेबांशी पण बोलावं, देवेंद्रजींच्याही कानावर घालावं. माझा ह्या गोष्टीला राजाभाऊ पूर्ण पाठिंबा राहील. मी उद्याच्याला माझी देवेंद्रजींच्या बरोबर चर्चा आहे. काल मी आणि सीएम त्या शंभूराज देसाईंच्या लग्नात एकत्रच होतो, तर मी त्याच्यामध्ये सकारात्मक आहे. शेवटी काही काही गोष्टी कराव्या लागतात, त्या वेळेची परिस्थिती बघून, आणि त्या आपण करू. पण आपल्यातले जसं थोडंसं आम्हाला म्हणजे राजाभाऊंच्यामुळं आणि ह्या बाकीच्या सगळ्यांच्यामुळं मी जसा इथं आलो, तसं इतर पण एकनाथराव शिंदेच्या संबंधित काही असतील, देवेंद्रजींच्या असतील, त्यांनी तिथंही प्रयत्न करावा, म्हणजे आपल्याला हे लवकर करून घेता येईल. मी अजिबात टाळत नाही, मी पूर्णपणे सकारात्मक या बाबतीत आहे.